अध्यक्ष महोदय, मला 293 प्रस्तावावर बोलण्याची संधी दिली। नगर विकास विभागामार्फत आज MMR रिजन मध्ये मोठमोठी कामे हाती घेतली आहेत। काही पूर्ण होण्याच्या मार्गावर देखील आहेत, परंतु अध्यक्ष महोदय, मोठमोठे प्रकल्प करीत असताना याच नगर विकास खात्याच्या अखत्यारीत येणारे मुंबईमधील रस्त्यांचे काय? संपूर्ण मुंबईमध्ये रस्त्यांची कामे चालू आहेत। ती कामे पावसाळ्यापूर्वी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत व नवीन कामे घेऊ नयेत अशी सूचना केलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, मी दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी माननीय प्रमुख अभियंता रस्ते यांना पत्र करून स्वामी विवेकानंद रस्ता ई हाइट्स इमारतीपासून डेटिनर्स कंपाऊंड पर्यंत अडथळा ठरणाऱ्या बांधकामांना पर्यायी व्यवस्था करून रस्ता रुंदीकरण करण्याकरिता पत्र दिले। अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही। साध्या माझ्या पत्राला उत्तर सुद्धा दिले नाही। अध्यक्ष महोदय, सदर रस्ता रुंदीकरण न झाल्याने JVLR ब्रिज खाली ट्रॅफिकची मोठी समस्या भेडसावत आहे। तसेच अध्यक्ष महोदय, घाटकोपर वर्सोवा मेट्रो ट्रेन यामध्ये शेवटचे स्थानक घाटकोपर व वर्सोवा असे सांगितले जाते, परंतु अध्यक्ष महोदय, वर्सोवा स्टेशन हे 7 बंगला परिसरात आहे आणि वर्सोवा हे अंतर तेथून साधारणतः 2 किलोमीटर असेल। यामुळे नागरिकांना 7 बंगला ते वर्सोवा प्रवास हा रिक्षेने करताना अधिक खर्च सोसावा लागतो। अध्यक्ष महोदय, 7 बंगला येथील मेट्रो स्टेशन जे वर्सोवा नावाने ओळखले जाते ते वर्सोवा गाव पर्यंत मेट्रोची लाईन वाढविण्यात यावी अशी मी मागणी करतो। त्याबाबत मंत्री महोदय उत्तरात खुलासा करतील का? अध्यक्ष महोदय, वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील फिशरीज लेन वर्सोवा येथील पोलीस लाईन इमारतीतील 50 वर्ष पूर्ण झाली असून इमारतीत जीर्णोत्साह आहे। सदर पोलीस लाईन देखील म्हाडा लेआउट मध्ये आहे। सदर इमारतीचा पुनर्विकास म्हाडा मार्फत करून जसे गिरणी कामगारांना माफक शुल्क आकारून घरे दिली त्या धर्तीवर तेथील पोलिसांना घरे देण्यात यावी अशी पोलीस कुटुंबियांची मागणी आहे। अध्यक्ष महोदय, पोलीस लाईन इमारतीचे म्हाडाने पुनर्विकास करून ना नफा ना तोटा या तत्वावर पोलिसांना घरे देऊन शासन पोलिसांच्या घरांना संरक्षण द्यावे। अध्यक्ष महोदय, लक्षवेधीला उत्तरात जे निवेदन दिले आहे ते आपली दिशाभूल करणारे आहेत। यामध्ये 39 बांधकामांपैकी 6 बांधकामधारकांना यापूर्वीच MMRDA मार्फत पर्यायी सदनिका दिल्याचे 28 बांधकामधारकांना अपात्र व उर्वरित 5 निवास बांधकामधारकांना MMRDA सदनिका देणार असे म्हणते। परंतु अध्यक्ष महोदय, माझ्याकडे MMRDA ची ताबापावती आहे। ही ताबापावती तुम्हाला मी दाखवतो। ही ताबापावती आहे, माझ्याकडे MMRDA ताबापावती आहे। यामध्ये धनेश्वर बालाराम केसरवाणी यांचे नाव असून त्यांच्या बांधकामाचे निष्कासन केले, अद्याप त्यांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही। अध्यक्ष महोदय, माझा मूळ प्रश्न आहे की ID क्रमांक AN/02 केसरवाणी बाउंड्रीत येतो, त्याला ताबा पावती देतो, मग AN 03, 04, 05, 06 हे बाउंड्री बाहेर कसे? प्रकल्पास सुरुवात करताना MMRDA ने बाउंड्री आखली, प्रारूप अनेक्झर 2 बनवला, त्यात लोकांना पात्र केले, त्यानंतर ती स्ट्रक्चर बॉडी बाहेर असून त्यावर उचित कारवाई करण्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेस सांगितले। त्या 15-20 स्ट्रक्चरवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने पात्रता निश्चित न करता निष्कासन केले। चौकशी केली असता सन 1962-64 पूर्वीचे बांधकाम नसल्यामुळे निष्कासन केल्याची माहिती मिळते। सदर कायदा हा 1968 आहे। अध्यक्ष महोदय, बृहन्मुंबई महानगरपालिका बॉटलनेक पॉलिसीमध्ये 2000 पूर्वीच्या कागदपत्रानुसार पात्रता निश्चित करते व पुनर्वसन एक मिनिट लास्ट आहे, पुनर्वसन करते। मग या 15-20 स्ट्रक्चर JVLR प्रकारमध्ये घेऊन नंतर बाउंड्री बाहेर सांगून 1968च्या नियमांतर्गत निष्कासन केले। त्यांचे पुनर्वसन बॉटलनेक पॉलिसीनुसार महानगरपालिका किंवा MMRDA ची धरसोड कार्यवाहीमुळे आज 3-4 वर्ष घर दुकान गमावलेले 15-20 बांधकाम धारकांचे पुनर्वसन करण्याकरिता मंत्री महोदय, आपण MMRDA आयुक्तांना पुन्हा सुनावणी घेऊन त्या 15-20 बांधकाम धारकांचे MMRDA किंवा बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत पुनर्वसन करण्याकरिता आदेश देणार काय? अध्यक्ष महोदय, स्वामी समर्थ नगर JVLR ब्रिज हा निकडीचा सार्वजनिक प्रकल्प पावसाळ्यापूर्वी नागरिकांसाठी खुला करणार काय? मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद।